लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। या सरकारला फक्त आपण मतदान करायचं का आणि या सरकारने आपल्या भावना समजून घ्यायच्या नाही का? अशा या सरकारला करायचं काय? खाली मुलगा तर 100% पूर्ण महाराष्ट्र पेटवून सोडणार नाही। तरी आपण लवकरात लवकर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यात यावं। आज तर सिल्लोड तालुका पेटला, पण अजून 4 दिवस जर उपोषण चाललं तर गावगाव पेटल पुरा सर्व समजून सांगावं। जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ। एक मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी कुठल्याही प्रकारे जीवाची पर्वा न करता आज ते अंतरवाली सराटी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती खरोखरच चिंताजनक झालेली आहे। अगोदरच त्या ज्यावेळेस उपोषण केले त्याच वेळेस त्यांची प्रकृती यात अनेक आंदोलन अनेक उपोषण मनोजदादांनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी केले। या ठिकाणी या रेल्वेच्या कातडीच्या सरकारने कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कुठल्याही प्रकारचे फक्त चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। ऐका या फोटो फोटो किती टाकू? मराठा समाजाच्या वतीने जे तुमचं आज मोर्चाचं आंदोलन होतं, प्रशासनाचं जे मागणी दिली, काय मागणी आहे? आमची सर्वात प्रमुख मागणी आहे मराठ्यांचा सरसकट ओबीसीत समावेश। आणि ह्या मागण्या काही आजच्या नाही आहेत, ह्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या आहेत। शासनाला माहीत असूनही शासनाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे। त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी आमचे संघर्ष योद्धा गेल्या 4 दिवसापासून अंतरवालीमध्ये आमरण करत आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून आज सिल्लोड येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं येथील उपोषण करते राधाकृष्ण काकडे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी सकल मराठा समाज यांनी सुंदर असा मोर्चा आयोजित केला होता। बाकी रुपरेषा सांगतील। आमचे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 16 तारखेपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या सगळ्या सोयऱ्यांचा GR पारित करण्यात यावा, हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं, सातारा गॅझेट लागू करण्यात यावं, बॉम्बे गॅझेट लागू करण्यात यावं व तसेच अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे। त्यांची मनोजदादा जरांगे पाटील यांची आज 4थ्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात तब्येत खालवलेली आहे आणि या सरकारने लवकरात लवकर आरक्षण देऊन आमचे आराध्य दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यात यावं एवढीच आम्ही या सरकारला प्रशासनाला विनंती करतो। अन्यथा आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीविताला काही झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही।